त्यांना त्या पद्धतीने सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीने विस्तार आपण केला पाहिजे. मूलतः रमाई ही भावना आहे, बरोबर आहे ना. रमाई ही भावना आहे आणि या भावनेचा विस्तार होणं फार गरजेचं आहे. कारण कसं आहे कि भावना की शक्ति बहुत ज्यादा होती है. विचार तो है, विचार जरूरी है जीवन में, लेकिन विचारों के साथ भावना जुड़ना उससे भी अधिक जरूरी है. कि भावना का जो क्षेत्र है ना वो विचारों से 3-4 गुना ज्यादा है. समझ लीजिए कि अपनी धरती है, धरती में पानी कितना है? 71%. मात्र 30% जो है वो भूमि है. तो विचार भूमि के समान है और भावना जल के समान है. समझ रहे हैं? अब बिना भावना से तो जीवन है नहीं. आप केवल विचारों से ही चलते हैं क्या? बताइए. भावना कितनी जरूरी है. परिवार में तो भावना ज्यादा होती है और परिवार ये संस्था विचारों से नहीं चलती, भावना से चलती है. बात बराबर है क्या? यदि मैं कुछ गलत कह रहा हूँगा तो आप काउंटर कर सकते हैं, ऐसे कोई नहीं है. लेकिन जहां तक मुझे ऐसा लगता है कि परिवार यह जो संस्था है यह भावना से चलती है. और भावना यदि कुशल है तो परिवार कुशल रहेगा, मंगल रहेगा. परिवार में सब कुशल मंगल रहेगा. कब? जब भावना जो है वो कुशल है. और अकुशल है तो वही बात है कि कुशल भावना जो है वो बहुत जरूरी है. कुशल भावना क्या करती है? निर्माण कार्य करती है. जो भी निर्माण कार्य होता है वो कुशल भावना के बूते पर होता है. कोई भी चीज यदि खड़ी करनी है ना तो भावना जरूरी होती है कि नहीं? कोई भी निर्माण कार्य करना है तो बिना भावना से होता है क्या? बाबा साहब ने पूरा हिंदुस्तान खड़ा कर दिया, बिना भावना से किए क्या? रमाई की भावना थी ना उनके पीछे, है कि नहीं? उनकी माँ की भावना थी, पिता की भावना थी, उनके पीछे थी ना. समाज की भावना थी. और भावना के बूते पर बाबा साहब ने इतना बड़ा हिंदुस्तान खड़ा कर दिया, जो इतना विभाजित था. गट गट में विभाजित हुआ हिंदुस्तान है और उसको एक ढांचे में लाकर खड़ा कर दिए ना. संविधान बनाए, धम्म दिया, है कि नहीं? कितना कुशल. मुझे बाबा साहब जानते थे कि भाई कुशल बहुत जरूरी है. तो जो है वो जब तक आप कुशलों में संग्रहित नहीं होंगे, कुशलों में जो है वो समाहित नहीं होंगे तो फिर उपसंपदा कैसे होगी, है कि नहीं? कुशलस्य उपसंपदा जो बात कही है ये बहुत जरूरी है ना. कुशलस्य उपसंपदा. तो रमाई की कितनी कुशल भावना थी बाबा साहब के पीछे, है कि नहीं? कितनी खड़ी थी रमाई बाबा साहब के पीछे. पग पग पर खड़ी थी ना, तभी तो बाबा साहब जो है वो जा सके, पढ़ाई करने के लिए जा सके. नहीं क्या भी? परिवार है, वो परिवार में जो है वो कमाने वाले लोग बहुत गिने चुने हैं और उसमें भी जो है वो एक बंदा पढ़ने के लिए जाने की सोच रहा है तो उसका परिवार कैसे चलेगा? नहीं क्या? तो ऐसे समय में भी रमाई जो है वो बोलती है ना कि जाओ तुम बाबा साहब, नहीं क्या, और आओ पढ़ के. मैं जो है वो पीछे हूँ आपके खड़ी, आप चिंता मत करिए, मैं हूं ना. जो है ना, नहीं क्या, मैं हूं ना, अब चिंता मत करो, मैं हूं, मैं संभाल लूंगी. नहीं क्या? तो संभाल लिया ना उन्होंने परिवार को.
आप तो अभी जो है वो इतने कमजोर हो गए हैं कि पूछो मत। अब तो अपने पिया को छोड़ते ही नहीं है। नहीं क्या? बोलते हैं कि भाई जो है वो तुम जहाँ रहो मैं भी वही रहूंगी। नाही का? लगेच फोन कुठं आहे? काहून समजून नाही राहिलेला आहे की किती टाइम झालेला आहे? पुढच्या कुठे जे आहे ते विचारतच नाही, म्हणजे एवढं जे आहे ना तर हे झालेलं आहे. बरं आजकालचे नवरेही तसेच आहेत म्हणा, म्हणजे ते कुठे बाबासाहेबासारखे पण ते करत असतील ना तर अजून जास्त मागे लागतील त्यांच्या का जाऊ, म्हणजे तिकडे जा वाटल्यास खा प्यायला जात असतील तर तेवढं त्रास नाही होणार यांना, पण इकडे जर कोणत्या चांगल्या कामासाठी जात असेल ना तर ते तर पहिले ऍक्टिव्ह होऊन जाईल. नाही जायचं. तुम्हीच ठेका घेतलेला आहे का? हं? बाकी लोक नाही आहेत का? तुम्हाला जशी कोणती जी आहे ते अंग नाही एवढी. ये जो है वो, लेकिन रमाबाई बोलती होंगी क्या? मुझे ऐसा लगता है कि रमाबाई नहीं बोलती होंगी। ठीक है। और एक आधी बार बोला भी होगा रमा ने तो बाद में जो है उन्होंने पश्चाताप किया होगा कि मैं बाबा साहब को क्यों बोली ऐसा। बोला भी होगा एक सामाजिक जो है वो जीवन जीते समय। नहीं क्या? एक व्यक्ती की मानसिकता हम जान सकते हैं, पहचान सकते हैं. शीतावरून भाताची परीक्षा करायची नाही का? तो बोला भी होगा, लेकिन बाद में रमाबाई को बहुत पश्चाताप भी आया होगा, जहां तक मुझे ऐसा लगता है। ठीक है कि बाबा साहब को मैंने बेवजह जो है वो जाने के लिए रोका, भाई तुम मत जाओ या कुछ भी नहीं क्या? क्योंकि देखिए भारत में जो है वो सामाजिक शक्ति का बहुत ज्यादा महत्व है। देखिए भारत में यदि आप समाज को बनाने के लिए काम नहीं करोगे तो आप जो है वो गांव के बाहर हो जाओगे। ध्यान में रखिए, ये पूरे बुरे दिन आएंगे आपके ऊपर, नहीं क्या? यदि आप समाज के लिए काम नहीं करते हो तो आपके हिस्से में जो है वो बुरे दिन आना है, अच्छे दिन नहीं आएंगे। हाँ, बुरे दिन आएंगे ही आएंगे यदि आप सामाजिक काम को प्रधानता नहीं दोगे तो। ठीक है, मैं और मेरी दुनिया इतने में ही खुश रहेंगे तो बहुत बड़ा नुकसान हो जाएगा। तो आज जो परिवार में जो भावना दिखाई दे रही है वह है मैं और मेरी दुनिया। हाँ, बस इतने में ही हम सिमट गए हैं। तो रमाई के परिवार को स्थापित करना बहुत ज्यादा जरूरी है। हमारे घर में कौन सा परिवार स्थापित हो जाना चाहिए? हमारे रमाई का परिवार स्थापित होना बहुत जरूरी है। और इसलिए जो है वो रमाई परिवार की कंसेप्ट जो है वो कॉइन करने की मुझे बहुत ज्यादा जरूरत महसूस हुई। ठीक है। दूसरी चीज यह है कि हम अपने माता पिता जो है वो, हमारे असली माता पिता कौन से हैं? बाबा साहब और हमारे जैविक माता पिता यदि ये होंगे हमारे जो है वो डीएनए वाले, लेकिन ये जो सोशल डीएनए वाला और जो उनसे भी बड़ा डीएनए है उनका जो हमारे भीतर है, समझ रहे कि नहीं समझ रहे? वो इतना है कि पूछो मत। और हर जनरेशन जो है उनको माता पिता मानती है, हर जनरेशन। अभी ये किरण पाटणकर अभी जो है वो उनका देहांत हो गया। उनका गाना था, माया बाप म्हणते बाप, माया पोरग म्हणते बाप, माया लेकरू म्हणते बाप. असं आहे का कुणाशी कुणाचं माझ्या भीमासारखं नात? म्हणजे असं जे आहे ना ते, म्हणजे सगळेच जण बाबासाहेबाला आपले आई वडील मानतात. कोणी म्हणतात का आजोबा? म्हणजे माझ्या बापानं जे आहे ते समजायचं, माझ्या बाबासाहेबांना जे आहे ते, बाबासाहेब म्हणलं तुम्ही आजोबा म्हणणार का त्यांना? मी म्हणत आहो का आजोबा? मी आजोबा नाही म्हणत आहे, मी बापच म्हणून राहिलो. आहे की नाही गोष्ट खरी? रमाईला आई आणि बाबासाहेबांना बाप म्हणून राहिलेलो आहे. आपण कोणत्या परिवारातले लोक? बाबासाहेबाच्या रमाईच्या परिवाराचे.
अच्छा, आपला परिवार जो आहे तो शाक्य परंपरेला मानणारा परिवार आहे आणि शाक्य परंपरेमध्ये जे आहे ते परिवाराची ओळख हे आईच्या नावावरून व्हायची. ही गोष्ट बरोबर आहे ना? म्हणजे हा जो आहे शुद्धोधनाचा पोरगा सिद्धार्थ, त्याला कोणाचा पोरगा म्हणायचे? गौतमी पुत्र. ठीक आहे, म्हणजे हा गौतमीचा पोरगा आहे. म्हणजे आईच्या नावावरून जे आहे ते ओळखण्याची पद्धती आपल्याला पाहावयास मिळते आईच्या नावावरून. आणि म्हणून मला हे खूप संयुक्तिक असं नाव वाटलं, रमाई परिवार. म्हणजे हा परिवार ओळखला गेला पाहिजे कोणाच्या नावानं? रमाईच्या नावानं. ठीक आहे, म्हणजे मातृसत्ताक आईचं जे आहे, तर ही एक खूप चांगली भावना आहे. आणि या अनुषंगाने जे आहे ते रमाईच्या भावनेचा विस्तार करणं, नाही का? आता आपल्या घरचे लोक आहेत जे आपण जे आहे ते बाबासाहेबांच्या विचारानं प्रेरित झालेलो आहोतच आणि बाबासाहेबांच्या अनुषंगानं आपण मोठे मोठे कामं करण्याचा विचार करतच आहोत, त्यात काही शंका नाहीये. पण छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत, ते लक्षात घ्या. राईनं जे आहे ते पहाड उभा करण्याची जी काही प्रवृत्ती आहे, नाही का, ही सुद्धा आपल्यामध्ये विकसित झाली पाहिजे, जी रमाईची होती. तर त्या भावनेचा समाजामध्ये विस्तार झाला पाहिजे ना. म्हणजे जर समजा तुम्ही जे आहे ते भुकेल्यांना अन्न देऊन राहिलेले आहेत, गरजवंतूंना शिक्षण देऊन राहिलेले आहेत, जे बिमार आहे त्यांना औषधी देऊन राहिलेले आहेत, ज्यांचा जो उद्योगधंदा नाही आहे त्यांना उद्योगधंदा देऊन राहिलेले आहेत किंवा उद्योगधंद्याचं ट्रेनिंग देऊन राहिलेले आहेत, नाही का. पोराबाळांना जे आहे ते चांगलं ज्ञान, चांगलं गुण, चांगले संस्कार यावेत म्हणून तुम्ही संस्कारित करून राहिलेले आहेत. जास्त तर आईच संस्कारित करते ना, लेकिन बापापेक्षा जास्त संस्कार आईचे असतात पोरांवरती. हे बरोबर आहे ना? तर जर समजा हा परिवारानं जर समाजाला अशा पद्धतीने संस्कारित केला तर वाईट काय? मुझे ऐसा लगता है कि ऐसा परिवार जो है वो होना चाहिए जो छोटी छोटी चीजों को ध्यान में रखे और उसका क्या करे? विस्तार करे. तो ये बहुत जरूरी है. तो इस अर्थ में जो है वो आप लोग इस परिवार को बढ़ाए और इसमें जो है वो ज्यादा से ज्यादा लोग लाए, सम्मिलित करें, जगह जगह इसके यूनिट स्थापन करें, पैसे जमा करें, उस पैसे का सुनियोजित तरीके से इस्तेमाल करें. मैं ये नहीं कहता कि उसको जो है वो आप एक दिन के कार्यक्रम में खर्च करो. आई जे काही पैसे जमा करते ते पै जमा करते, त्यांना माहित आहे की हे जे आहे ते संकटकाळी बाहेर निघण्याचा मार्ग आहे. समजले का नाही समजले? आईचे पैसे जे आहेत ना ते संकटकाळी बाहेर निघण्याचा मार्ग असतो. बरोबर जे आहे ते नसलं तर बरोबर तिच्या पैशाने जे आहे ते म्हणजे अशी व्यवस्था, अशी परिस्थिती जर आली तर तिच्याजवळ राहते आणि ती काय करते? परिवाराला चालवते, उपाशी मरू देत नाही. प्रत्येक वेळेस जे आहे ते लेकरू बापालाच मागते का? नाही का? आणि बापानं किती द्यावं? मग जे आहे ते असं वाटतं का लेकराला, असं वाटतं का बापाला मागणं जे आहे ते बरोबर नाही, तर जवळ जाते आणि मायले मागते का आई दे ना बाबा. ठीक आहे. बरोबर आहे का नाही सर? आम्ही तसंच करायचो ना. हा, म्हणजे बापाला मागायची काही हिंमत व्हायची नाही, आईलेच आईकडेच द्यायचं, आई दे ना पैसे थोडेसे. तर आई बरोबर राखून ठेवायची पैसे, म्हणजे माझ्या लेकराला लागते बा तर बरोबर राखून ठेवायची. तर आपण तो पैसा असा राखून ठेवला पाहिजे आणि अशा आपल्या लेकरांना तो दिला पाहिजे. एका दिवसाच्या कार्यक्रमावर, एका दिवसाच्या लग्नावर पैसा खर्च करण्यात काही अर्थ नाही. आता समाजामध्ये जो पैसा खर्च होतो सोशल कॅपिटल, हा एका दिवसाच्या कार्यक्रमावर खर्च होणारा पैसा आहे. कोट्यावधी पैसा खर्च एका दिवसाच्या कार्यक्रमामध्ये, नाही का? हा समाजाचा पैसा एका दिवसाच्या कार्यक्रमात खर्च होतो. इंडिव्हिज्युअली आणि सोशली सुद्धा, हे लक्षात घ्या. इंडिव्हिज्युअल कॅपिटल सुद्धा जाऊन राहिलेला आहे आणि सोशल कॅपिटल सुद्धा जात आहे तुमचं, नाही का?
म्हणजे आता हे साहित्य संमेलन 5 लाख रुपये खर्च होऊन राहिलेले आहेत. 2 दिवसाच्या या साहित्य संमेलनामध्ये काय पालीचा प तरी शिकता येणार आहे का, हे लक्षात घ्या. आता होऊन राहिलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर असे ढिगोना ढिगो संमेलन, परिषदा, मेळावे आणि या सगळ्या गोष्टी होतात आणि समाजाचा पैसा खर्च होतो. 500-1000 रुपये वर्गणी काढता. आहे ना, कोणाचा पैसा चालला हा, हे लक्षात घ्या. कोणाचा पैसा चालला एवढा, समाजाचा पैसा चालला ना. एका दिवसाच्या आणि 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की ही जे दिशा जे समाजाला मिळालेली आहे ना, या बीबीएस समाजाकडून मिळालेली आहे. बीबीएस समाज म्हणजे कोणता, मी 2 बीबीएस समाजाची संकल्पना कॉइन केलेली आहे समाजामध्ये. ठीक आहे. एक बीबीएस म्हणजे बैताड बेलण्या समाज. तर हे तुम्ही जे आहे त्या बैताड बेलण्या समाजाच्या मागे लागून, त्याच्या नादी लागून, त्याच्या धुंदी लागून पैसा खर्च करून राहिले. हे बैताड बेलणे लोक आहेत. पैशाचा जे आहे ते सत्यानाश करून राहिलेले आहेत. बैताड बेलणेच आहेत की नाही, हे बैताड बेलणे आहेत. मी तुम्हाला सांगतो ना, म्हणजे सोशल कॅपिटलला कसं युज करायचं यांना समजत नाही. खा प्या आणि मजा करण्यावरती जर सोशल कॅपिटल खर्च होऊन राहिलेलं असेल, केवळ मनोरंजनासाठी सोशल कॅपिटल खर्च होऊन राहिलेलं असेल, तर त्याला काही अर्थ नाही. तर रमाई परिवाराने जे आहे ते सोशल कॅपिटलचा कसा वापर करायचा हे दाखवून दिलं पाहिजे समाजाला, नाही का. तर रमाई परिवार हा कोणाचा परिवार आहे आणि कोणाचा समाज निर्माण करणार आहे. रमाईला कोणाचा परिवार न कोणाचा समाज निर्माण करायचा होता, बाबासाहेबाचा. तर बाबासाहेबाचा बुद्धिजीवी समाज बीबीएस, बरोबर आहे ना. बाबासाहेबाचा बुद्धिजीवी समाज. आपण या परिवारातले लोक जे आहोत ना, हे बाबासाहेबाचा बुद्धिजीवी समाज निर्माण करणार आहोत. म्हणजे रमाईनं बाबासाहेबाला का पाठवलं, बाबासाहेबाला म्हणजे भीमरावांना का पाठवलं, का मदत केली, कारण ते बाबासाहेब होऊन आले पाहिजेत म्हणून. असंच ना, बाबासाहेबच्या परंपरेतले बुद्धिजीवी झाले पाहिजेत म्हणून, भगवान बुद्धांच्या परंपरेतले बुद्धिजीवी झाले पाहिजेत म्हणून, म्हणून पाठवलं ना. तर रमाई परिवार बाबासाहेब निर्माण करणारा परिवार आहे. बाबासाहेबाचा बुद्धी, बाबासाहेबाचा पिंड निर्माण करणारा परिवार आहे. रमाईचा परिवार कोणता आहे, असा आहे. तर तुम्ही जे आहे ते काय केलं पाहिजे, समाजाला दाखवलं पाहिजे की सोशल कॅपिटलचा असा वापर करायचा असतो. तर तुम्ही जे सोशल कॅपिटल जमा करणार आहात त्याचा वापर तुम्हाला कुठे करायचा आहे, पोराबाळांच्या शिक्षणासाठी करा, राहण्याची सोय करा. तर त्याची एक माझ्याजवळ एक योजना आहे जी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. म्हणजे माझं काम जे आहे ना ते तुम्हाला तयार करणं आणि चालायला लावणं आहे. लक्षात घ्या बरं. समजलं की नाही समजलं. तर माझ्याजवळ एक योजना आहे. योजना अशी आहे की इथे एक सेमिनरी तयार करा. सेमिनरी जे आहे ते त्या ठिकाणी जे खेड्यापाड्यातले पोरं असतील त्या पोरांना या ठिकाणी जे आहे ते शेल्टर प्रोव्हाइड करा. त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी सोय जी आहे, त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या ऍडमिशनची सगळी सोय तुम्ही करणार. समजलं. आणि त्यांना म्हणायचं त्यांच्या, आता तुम्ही एवढं करून राहिलं ते आपल्या 24 घंट्यातला अर्धा पाऊण घंटा 1 घंटा तर देतील ना. ठीक आहे. त्या अर्ध्या पाऊण 1 घंट्यामध्ये तुम्ही त्यांना बाबासाहेब शिकवा, रमाई शिकवा, आपले महापुरुष शिकवा, त्यांच्यावरती ते संस्कार करा. आहे ना. आपल्याजवळ शिकवणारे काही कमी आहेत का, आता खूप झालेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आपण शिकवू शकतो पोराबारांना. आता तक्षशिला उभी करू शकतो का, करू शकतो आपण, बरोबर आहे ना. तक्षशिलेमध्ये असंच घ्यायचं, असंच पोरं जे आहे ते यायचे, शिकायचे, त्यांना जे आहे ते वेगवेगळे आचार्य शिकवायचे. इथे वेगवेगळ्या फॅकल्टीज मध्ये जे आहे तुमच्या परिचय आहेत, ओळख्या आहेत, त्यांचे ऍडमिशन करून द्या. कुणाला पॉलिटेक्निकला जायचं आहे, कुणाला इंजिनिअरिंगला जायचं आहे, कुणाला एमबीबीएस ला जायचं आहे, कुणाला हे करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही त्यांना त्या पद्धतीनं ट्रेनिंग
देऊ शकता आणि त्यांना त्या पद्धतीनं हे करू शकता. हा कोण करेल? रमाई परिवार करेल. तर नागपूरच्या समाजासमोर एक चित्र तयार होईल ना, की सोशल कॅपिटलचा आणि सोशल जे इंटेलेक्ट आहे त्याचा कसा वापर करायचा असते म्हणून. म्हणजे स्टेज आहे का हा स्टेजवरचा मी प्रोग्राम देऊन राहिलो का तुम्हाला? जमिनी प्रोग्राम. ठीक आहे. स्टेजवरचा प्रोग्राम तो बैताट पेलण्यासाठी आहे. स्टेज स्टेज कोणासाठी असतो? बैताट पेलणाऱ्या लोकांसाठी, मनोरंजन करणाऱ्या लोकांसाठी. काम करणाऱ्या लोकांसाठी स्टेज आहे का? तर नो स्टेज. रमाई परिवारामध्ये स्टेज नाही, भाषण नाही, कोणतं जे आहे ते नाही. रमाई परिवार हा काम करणारा, जमिनीवरती काम करणारा परिवार राहणार. आणि या पद्धतीनं जर तुम्ही जे आहे ते येत्या समोरच्या जून जुलै पासून जे पोरं आता 12वी होतील आणि ग्रॅज्युएशन साठी इकडे येतील, त्यांना तुम्ही एक ठिकाण अशा मीटिंग घ्या. तुम्ही दर महिन्याला 2 मीटिंगा घ्या, 1 मीटिंगा घ्या. तुमचा हा जो युनिट आहे, हा MA या विद्यार्थ्यांचा हा एक युनिट स्वतंत्र, त्यांचा एक युनिट आहे, तुमचा एक युनिट आहे. तुम्ही तुमचे युनिट स्थापन करून एकामेकांशी समन्वय स्थापित करून काय करू शकता? योजनाबद्ध काम करू शकता. हे लक्षात घ्या. हे असे जर काम केले तर भारतीय समाजाचं चित्र जे आहे सुंदर असं तयार होणार आहे आणि समोरची जनरेशन तुम्हाला थँक्यू म्हणणार. हे लक्षात घ्या. समोरची जनरेशन काय म्हणेल तुम्हाला? थँक्यू. असा कोरडा थँक्यू नाही, अगदी अंतःकरणातून मनाभावातून थँक्यू. जसं मी तुम्हाला म्हणतो मनाभावातून थँक्यू, कारण की मला जे आहे ते तुम्ही काय केलं? नागपूरच्या समाजानं मदत केली, शिकवलं, तुमचे जे आहे ते अन्न पाणी दिलं तुम्ही. 6 वर्ष आम्ही या ठिकाणी 5 वर्षाची वरवरती राहिलो. इथल्या नागपूरच्या समाजानं केलं ना आमच्यावर. तर आम्हाला भरभरून असं वाटतं की तुम्हाला थँक्यू म्हणावं. हे लक्षात घ्या. बरोबर आहे ना? म्हणून हा सुजित बोधी जे आहे ते तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, नाही का? नाहीतर मग बाकीच्या प्राध्यापकांसारखं जे आहे ते, बाकीचे प्राध्यापक खूप सारे असतात. म्हणजे मी आपल्याच विभागातले नाही म्हणत. ठीक आहे. पण तुम्हाला असं वाटतं ना माझ्यामध्ये जास्त ओलावा आहे म्हणून? म्हणजे इथं नका म्हणू, तिकडं म्हणजे बाहेर. समजले की नाही समजले? का असं वाटतं? की मला असं वाटतं की म्हणजे मी तुम्हाला सांगू का असं वाटतं? कारण मी ग्रामीण पृष्ठभूमीतून आलेला आहे. तुम्ही सुद्धा बरेच लोक ग्रामीण पृष्ठभूमीतून आलेले आहेत. ठीक आहे. किती काबाड कष्ट आणि किती कठीण स्थितीतून आपण समोर आलो. समजा माझी PhD कंप्लीट झालेली आहे तर ते अशीच नाही झालेली आहे. खूप काबाड कष्ट सहन करावे लागले, खूप मोठा त्याग द्यावा लागला. बरोबर आहे ना? आई वडिलांचे अश्रू मी पाहिलेले आहेत. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांचे कष्ट पाहिलेले आहेत. असे बरेच लोक आहेत. परंतु प्रत्येक बापाला असं वाटतं ना की माझी नेक्स्ट जनरेशन जे आहे मला जेवढा त्रास झाला तेवढा नाही व्हायला पाहिजे. असं वाटते का नाही वाटत? तर तुमची जनरेशन, तुमच्या जनरेशनला असं का नाही वाटून राहिलेलं आहे की माझी जे नेक्स्ट जनरेशन आहे त्याला त्रास नाही झाला पाहिजे? नेक्स्ट जनरेशन म्हणजे कोणती समजून राहिलेत ना? नेक्स्ट जनरेशन म्हणजे बाबासाहेबांनी धर्मांतरित केलेला समाजाचा आता विचार करून राहिलो मी सध्याच्या स्थितीमध्ये. याचा अर्थ असा नाही की मी म्हणजे एवढा बारीक विचाराचा माणूस आहो की फक्त आपल्या समाजाचा विचार करतो, बाकीच्या समाजातल्या आहे. पण पहिले सुरुवातीला आपण आपल्या समाजाचा धरूया. ठीक आहे. तर त्यांना जे आहे ते जनरेशन आहे ना तुमची, तर त्या पोराबारांना जर समजा या ठिकाणी नागपूरच्या या ठिकाणी जर तुम्ही ते शेल्टर तो प्रोव्हाइड करून राहिलेला आहे तर प्रॉब्लेम काय? लक्षात घ्या. किती चांगलं होईल जनरेशन, म्हणजे किती चांगलं, म्हणजे आमची जे जनरेशन आहे त्यांनी आम्हाला सांभाळलं, आमच्यासाठी काय केलेलं आहे या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. हे तुम्ही करू शकता. हे लक्षात घ्या. सांगा ना. या
सगळ्यांना बानाई म्हणून माहिती आहे इंजिनियर. तर बानाईतर्फे एक प्रोग्राम सुरू केलेला आहे, स्पेशली जे लोक 12वी पास झाल्यानंतर. मागच्या वर्षी तो काही तेवढा मोमेंटम त्याच्यामध्ये आला नाही आणि मी IIT चा म्हणजे बोर्ड मेंबर म्हणून आम्ही त्याच्यासाठी काम. तर तो प्रोग्राम असा आहे की 12वीच्या मुलांना आपण IIT किंवा जे JEE वगैरे आहे त्याच्यासाठी आपण प्रशिक्षण. तर आमच्या म्हणजे बानाईमध्ये काही मेंबर्स आहेत, त्यांचे स्वतःचे कोचिंग क्लास, ते स्वतःचे कोचिंग क्लासेस असल्यामुळे आपण आता त्यांच्याशी काय डील केली आहे, तुमच्यामध्ये आहे क्लासेस. तर आपलं डील असं आहे की बाबा तुमची जे फीज आहे ते आमच्या लोकांसाठी तुम्ही कमी करा आणि जेवढी पण फीज असेल ते आम्ही कॉन्ट्रीब्युट करू. म्हणजे जे पण मुलं येतील त्यांना ते एज्युकेशन फ्री मध्ये मिळणार. हो, तर ते AIEEE असेल किंवा नीट असेल मेडिकलचा किंवा हे असेल. तर तुमच्या लक्षामध्ये जसं काही आता हा जो कार्यक्रम आहे बानाईतर्फे, आमची एक टीम आहे जी शाळेमध्ये जाते आणि शाळेमध्ये जाऊन 10वीच्या मुलांची एक तात्पुरती अशी टेस्ट घेते, जस्ट टू नो की बाबा या मुलांना आपल्या क्लासमध्ये घेत आहे. तर अशी मुलं आता मागच्या वर्षी आम्हाला काही याच्यामध्ये सक्सेस मिळाला नाही, पण या वर्षी परत हे कॅम्पेन सुरू आहे. काही लोकांच्या बानाईच्या लोकांच्या शाळा आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही शाळेमध्ये जातो तिथे, आणि जर का आम्हाला असे मुलं मिळाले तर मग आम्ही त्यांच्यासाठी कोचिंग अरेंज करू. तुम्हाला माहिती आहे का आता 11वी 12वी किंवा IIT नीट जिथे कॉस्ट किती आहे म्हणून कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये लागतात. तर हे जे कोचिंग आहे ते जे आपले लोक हे या क्षेत्रामध्ये आहे पेट्रोलियम क्षेत्रामध्ये, ते आपल्यासाठी 50-60 हजारामध्ये हे कोर्स करतील आणि जे मुलं येतील त्यांना पण ते पैसे नाही द्यावं लागतात. ते पैसे आमच्यासाठी स्पॉन्सर आहेत, ते आम्ही स्पॉन्सर करून त्यांना ते फ्री मध्ये करू. तर असा एक प्रोग्राम आहे. तर तुमच्यामध्ये जर का कोणाला असं काही स्टुडंट्स वगैरे ना तुम्हाला जर का माहिती द्यायची असेल, या विषयावर काही लेक्चर वगैरे ठेवायचे असेल तर अशोक पाटोळे हाती. तर बघा, हे असं सुंदर कामं जे आहेत ना, ते कसं आहे की आता बानाई परिवार आहे, तर बानाई परिवाराची मदत तुम्ही घेऊ शकता, हे लक्षात घ्या. असे बरेच परिवार आहेत जे कामं करून राहिलेले आहेत, त्याची तुम्ही मदत घेऊ शकता आणि याला व्यापक स्वरूप प्रदान करा. केवळ त्यांची एवढीच अर्धी व्यवस्था नाही, अर्ध्या हरकुंडात पिवं नाही व्हायचं, पूर्ण व्यवस्था करायची, हे लक्षात घ्या. द्यायचं आहे तर पूर्ण द्यायचं, आधा अधुरा खेळ खंडोबा करण्यात काय अर्थ नाही का. तर पूर्ण म्हणजे त्याची पूर्ण व्यवस्था म्हणजे अशी आपण करू शकतो आता, म्हणजे असं प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. आणि म्हणून मी तुम्हाला ही कन्सेप्ट सांगितली गेलेली आहे की तुम्हाला जे आहे ते त्यांना शेल्टर प्रोव्हाइड करा, त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था तयार करा आणि तो एवढा वर्ग जो आहे तुमच्याजवळ आहे, तुम्ही त्यांना बाबासाहेबाचं बुद्धाचं प्रशिक्षण देऊ शकता सोबत, हे लक्षात घ्या. तो 24 घंटे तुमच्या सोबत आहे आणि त्यांना समाजामध्ये असणारे आपले जे आहेत त्यांच्याकडून जे आहे ते काय करायचं आहे, त्यांची मदत घेऊन त्यांना चांगलं एज्युकेशन प्रोव्हाइड तुम्ही करू शकता, हे लक्षात घ्या. आज अशी कंडिशन आहे की एज्युकेशनला यांनी एवढं महाग करून टाकलेलं आहे की आता सोशल कॅपिटल रेस केल्याशिवाय तुमच्या पोराबाळांना शिकवणं कठीण होणार आहे, समोर त्याच्यापेक्षा कठीण होणार आहे, हे लक्षात घ्या. क्लास जे आता काही म्हणजे आपण फ्री मध्ये शिकवत होतो ना, त्याच्यावर देखील बंदी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू राहिले, नवीन नवीन